कधी-कधी तोच माणूस तुम्हाला रडवतो ज्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही करू शकता। मित्रत्व आवश्यक, नातेवाईक आवश्यक, परंतु जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थिती ही दाखवते की एकटे राहण्याची कला ही सुद्धा आवश्यक आहे। जीवनभर कितीही पैसे केले तरीही मृत्यूनंतर शोकपत्रिकामध्ये निधनच लिहिलं जाईल। कडू आहे पण सत्य आहे, त्यामुळे पैशाला महत्त्व न देता आयुष्याला, जीवनाला द्या। जेव्हा कष्ट करून देखील स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा मार्ग बदलावे आपले सिद्धांत नाही, कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळे नाही। शांत राहणे ही माझी ताकद आहे, कमजोरी नाही। एकटे राहणे ही माझी सवय आहे, मजबुरी नाही। घराच्या आत मनसोक्त रडा पण दरवाजा हसूनच उघडा, कारण लोकांना कळले की समोरचा आतून तुटला आहे तर लोक त्याचा पूर्ण फायदा घेतात। लोक म्हणतात जेव्हा कोणी आपलं दूर जातो तेव्हा फार त्रास होतो, पण जास्त अधिक त्रास तेव्हा होतो जेव्हा कोणी आपला जवळ असूनही अंतर निर्माण करतो। चेहरा स्वच्छ करा, आरसा खराब म्हणणारे नेहमी समोरचाच खराब नसतो। जर दोन व्यक्तीमध्ये कधीही वाद झाला नाही तर समजून घ्या की नाते मनाने नाही तर डोक्याने निभावत आहेत। हा चुकीची विचार आहे की माणसांची एकट्या माणसाने काय करू शकतो। हे बघा, जरा सूर्य जो एकटा असूनही संपूर्ण जग उजळतो, त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याचे वागण्याची पद्धत सुद्धा बदलते। फायदा सर्वात खाली पडलेली वस्तू आहे जो लोक उठवतच असतात, त्यामुळे तुम्ही चांगले विचार करा आणि आपला फायदा कोणीही करून घेणार नाही याची काळजी घ्या। जेव्हा कोणी समजत नाही तेव्हा त्याला समजावण्याची गरज काय आहे। जेव्हा कोणी मानत नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरज काय। कोणाचीही सवय पाहण्याची असेल तर त्याला इज्जत द्या आणि कोणाचाही स्वभाव पाहायचा असेल तर त्याला आझादी द्या। स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू घाबरू नकोस, हार मानू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। हम गया नहीं, जिंदा है। सहमत असाल तर स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हा संदेश तुम्ही 4 जणांना शेअर करा। बाळा, महाग इतके बनू नका की लोक तुम्हाला बोलवू शकणार नाहीत आणि स्वस्त सुद्धा इतके बनू नका की लोक तुम्हाला सारखे नाचवत राहतील। आपली इज्जत आपणच सांभाळायला हवी बाळा, दुसऱ्यांच्या हाताचं खेळणं तुम्ही बनू नका। कधीही चेहऱ्याचा रंग पाहून मित्र बनवू नका। शरीराने काळ चालेल पण मनाने नाही। जीवनाचे सारखे खेळ तर वेळ दाखवतो, माणसे फक्त आपली भूमिका निभावतात। वेळेला सुद्धा तू वेळ दे, तुझी चांगली वेळ आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही बाळा। तू माझा सच्चा, तू माझा प्रिय, तू माझा चांगला भक्त आहेस। सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। कधी कधी तुम्ही काही चुकीचे न करता वाईट बनता, कारण जसे लोकांना हवे असते तसे तुम्ही करत नसता म्हणून। याने कधीच फरक पडत नाही की तुम्ही किती लोकांवर विश्वास करता किंवा नाही। तुम्हाला स्वतःवर सर्वात जास्त विश्वास असायला हवा आणि तो विश्वास तू गमावू नकोस बाळा। लोकांच्या म्हणण्यावर जाऊन कोणाच्याही चुकीची प्रतिमा आपल्या मनात बनवणे ही सर्वात मोठा मूर्खपणा आहे। अरे कोण म्हणतं की मोठ्या गाड्यांमध्येच प्रवास चांगला होतो,
चांगले मित्र, चांगले नातेवाईक असले की पायदळी चालणे ही मजेदार आणि आनंदी सुखकर प्रवास आपल्या आयुष्याचा होत असतो. ज्याला तुमची किंमत नाही त्याच्याबरोबर जबरदस्तीने राहण्यापेक्षा त्याला आदराने सोडले पाहिजे, मुक्त केले पाहिजे. माणसाची ओळख सुरुवातीला त्याच्या चेहऱ्याने होते, पण त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीनेच. त्यामुळे वाणीचा वापर जपून करा. एकदा का आपल्या तोंडातून शब्द निघाला तर तो काही केल्या वापस घेता येत नाही. बाळा, माणसांना ओळखण्याची शक्ती वाढवा, नाहीतर फसवले जाण्यासाठी तुम्ही तयार राहा. जर तुम्ही योग्य बरोबर असाल तर स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. फक्त योग्य राहा. वेळ ग्वाही देतो की तू चांगला आहेस की वाईट. जितका वाट पाहायला लावतोय ना, वेळ आल्यावर तो इतका देईल की तू सावरू शकणार नाहीस. त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर स्वामी तुम्हीच माझे पाठीराखा असे टाईप करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. या जगात पाहण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत बाळा, पण सर्वात सुंदर ठिकाण आहे की बंद डोळ्यांनी स्वतःच्या आत पाहणं आणि स्वतःला ओळखणं. तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होणार नाही. तुमचा क्रोध तुम्हाला स्वतःच दंड देईल. त्यामुळे आपल्या भावनांवर, आपल्या रागांवर नियंत्रण ठेव बाळा. स्वतःच तू स्वतःच्या हाताने नुकसान करून घेऊ नको. सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. त्यासाठी स्वामी माऊलींचे हे प्रेरणादायी संदेश ऐकत राहा. ज्याने स्वतःला नियंत्रित केले त्याच्या जिद्दीला देवताही हार मध्ये परतू शकत नाही. शांत झोप येणे इतके सोपे नाही. त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावे लागते. जर कोणत्याही चुकीमुळे कालचा दिवस निरर्थक गेला असेल तर ते आठवून आजचा दिवस तुम्ही वाया घालवू नका. आनंदाने राहा. चांगले विचार तुम्ही ठेवा, चांगले कर्म तुम्ही ठेवा. जर तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामींची साथ तुम्हाला कायमच मिळणार. परिस्थिती कितीही वाईट असली तर स्वामी महाराज तुमच्या पाठीशी कायमच असणार. फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.